नाशिकसाठी तुम्ही आता मानवता हॉस्पिटल तर ओपन केलेलंच आहे, तर किम्स पण नाशिकमध्ये आणलेलं आहे तुम्ही. तर हे किम्स, मानवता प्लस तुमचे आणखीन काही हॉस्पिटल्स असतील, याच्यामध्ये काय काय नवीन बदल आहेत आणि काय काय नवीन बदल येणार आहेत, जेणेकरून नाशिकच नाही तर नाशिकच्या आजूबाजूच्या पेरिफेरीमधल्या मॅक्झिमम रुग्णांना त्याचा उपयोग होईल. ॲज अ डॉक्टर म्हणून मला माझ्या समाजाला काहीतरी देणं लागतं. बरोबर आहे. माझ्या शहराला काहीतरी देणं लागतं. मी कॅन्सर सर्जन म्हणून नाशिकमध्ये आलो आणि आज मागच्या 25 वर्षांमध्ये ह्या शहराने मला ओळख दिलेली आहे, सन्मान दिलेला आहे. अनेकांना वाटतं फक्त पैशांसाठी दिलेला आहे. तर आज मी जितके पैसे कमवतो, समजा मी 25 वर्षापूर्वी भारतात न येता इंग्लंडमध्ये राहिलो असतो तर याच्यापेक्षा जास्त पैसे कमवले असते तिथे. त्याच्यामुळे फायनान्शियल किंवा अर्थकारण हे एकमेव कारण मुळीच नव्हतं मला नाशिकमध्ये येण्याचं. आणि आय ऑलवेज से की पैसे हे एक बाय प्रोडक्ट आहे माझ्या सर्व्हिसेसचे. आता नाशिकला मला असं वाटलं की एक आरोग्यसंपन्न शहर बनवण्यासाठी, कारण माझं आयुष्य तर नाशिकमध्येच जाणार आहे, त्यामुळे कॅन्सर व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे आजारांवरती पण एक समतोल शास्त्रोक्त उपचार व्हावा या हेतूने किम्स मानवता हॉस्पिटल असेल, सिक्स सिग्मा हॉस्पिटल असेल, अशा स्वरूपाचे आज 725 बेड्स नाशिकमध्ये ऑलरेडी रुग्णसेवेमध्ये उपलब्ध आहेत. आणि आता मी एक आरोग्याच्या दृष्टीने वेलनेस सेंटरसुद्धा लवकरच सुरू करतो आहे, जे पूर्णपणे आयुर्वेदाशी निगडीत असेल. अच्छा. म्हणजे जरुरी नाही की मी मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिशनर, ॲलोपॅथी असेल म्हणजे मला दुसऱ्या कुठल्या पॅथीजचे काही ॲलर्जी आहे त्यांची. मी आयुर्वेदा ॲज अ वेलनेस याच्यावरती विश्वास ठेवतो आणि त्या माध्यमातून आपण एक अल्ट्रा मॉडर्न आयुर्वेदिक सेंटर टाकतो आहोत, जे त्या पॅथीशी रिलेटेड रिज्युमिनेशन म्हणजे हेल्थ इम्प्रूव्हमेंट किंवा आजारामध्ये लवकर रिकव्हरी व्हावी, अनेक आजार पण टाळता येऊ शकतात, अशा स्वरूपामध्ये उपचारासाठी मदत करेल. त्याच्या तुम्ही एअर ॲम्ब्युलन्स पण चालू केलेली आहे. येस. इनफॅक्ट एअर ॲम्ब्युलन्स चालू करण्याचा हेतू जो होता, काही कुठला एक फॅन्सी टूल ॲड करावे अशा स्वरूपात किंवा नव्हतं, पण अनेक वेळेस असं होतं की रुग्णांना जो प्राथमिक उपचार पहिल्या काही तासांमध्ये मिळाला पाहिजे, तो जर कधी वेळेत नाही मिळाला तर खूप लॉस होतो. मग तो हार्ट अटॅकशी रिलेटेड असू शकतो, मेंदूच्या स्ट्रोकशी रिलेटेड असू शकतो किंवा ट्रान्सप्लांटमध्ये असतो. कारण आता किम्स मानवता हॉस्पिटल आपण सुरू करून हार्डली 5 महिने झालेत, 5.5 महिने झालेत, पण पहिल्या 5 महिन्यात 1500 शस्त्रक्रिया ऑलरेडी झाल्या आहेत. त्यात 40 लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया पण झालेल्या आहेत. किडनी ट्रान्सप्लांट ऑलरेडी झालेत, एक झाल्या, पुढच्या आठवड्यावर 4 किडनी ट्रान्सप्लांट लाईंड अप आहे. लवकरात लिव्हर ट्रान्सप्लांट, लंग ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट प्रोग्राम पण सुरू होईल. त्यासाठी ही एअर ॲम्ब्युलन्स निश्चितपणे आपल्या नाशिकला एक जागतिक स्तरावरती एक आपलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवण्यास मदत करेल. नाशिकमधली पहिली एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस असेल कदाचित. महाराष्ट्रातल्या हॉस्पिटल्समधली पहिली महाराष्ट्रामधली पहिली एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस हॉस्पिटलची स्वतःची. काय काय म्हणजे त्याला एक्सप्लेन करू शकाल? एअर ॲम्ब्युलन्स बेसिकली इट्स अ 8 सीटर चार्टर फ्लाईट. इट्स नॉट अ हेलिकॉप्टर. ते विमान आहे ज्याच्यामध्ये आपण पेशंटसाठी लागणारं, पेशंट्सला शिफ्ट करू शकतो. अनेक वेळेस काही औषधं, काही महत्त्वाच्या गोष्टी लागतात, ते शिफ्ट करण्याची लगेच आपण व्यवस्था करू शकतो. काही पेशंट्सला आमच्याकडे आता एक एन्क्वायरी आलेली आहे, जो पेशंट आफ्रिकामध्ये पण त्या पेशंटचे पाय फ्रॅक्चर झालेले आहेत, त्याला मेजर ऑपरेशनची गरज आहे, त्यांनासुद्धा आम्ही नाशिकमध्ये शिफ्ट करण्याच्या दृष्टीने प्लॅन करतो आहे.